मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? तर तुम्हाला माहितीच आहे, मी सध्या आहे आपल्या खेडमधल्या मुर्डे या गावी. तर मंडळी, पाऊस येऊन जाऊन आहे, पण आहे सतत आहे पाऊस. म्हणजे खंड असा नाही, तासाभराचा खंड वगैरे असं नाही, पाऊस येऊन जाऊन आहे, सरीवर आहे पण येतोय. सध्या मंडळी मी एकटाच आहे, बाकी सगळे गेले मुंबईला, मी इथे आपला एकटाच आहे. ओके, नाही आपल्याला पण आता जायला हवं. तर बाकी काय चाललं आहे मंडळी? कसे आहात? मजेत आहात ना? मुंबईत पावसाचे काय चिन्ह दिसत नाहीत, जास्त पावसाची चिन्ह दिसत नाहीत. समीक्षामध्ये आला तर भरभर पडतो आणि निघून जातो. काय म्हणायचं, काय चाललं आहे? बेकार हालत होणार आहे. जर असं पावसात राहिलं तर खूप परिस्थिती एकदम बिकट होईल. असो, पाऊस पडो हीच सदिच्छा, देवाकडे प्रार्थना. चला, आता सध्या बागेत आलो आहे मंडळी. घरात बसून बसून कंटाळा आला. बाहेर यायचं म्हटलं की पाऊस येतो आहे, बाहेर यायचं म्हटलं की पाऊस येतो आहे. तर आता थोडा थांबला, म्हणलं जाऊनच येऊया, कारण आपला डे राऊंड मारल्याशिवाय बरं नाही वाटत. बघा, वांगीच्या रोपांना फुलं आली आहेत आत्ताशी. आपण त्यांना तोडली होती, थोडी थोडी खेक अशी फुलं येतात. इकडं आलं एक, धरतील की माहीत नाही. आहे बागेतच आहे सध्या. बरं वाटतंय, फिरायला बरं वाटतं बघा. हा, लिंबाचं रोपाचं काय अपडेट कळत नाही. खूप वाढलंय, मोठं झालंय, त्याला लिंब येत आहेत की काय माहीत नाही. उंचच उंच गेलंय. इकडे समीक्षाने काय पडवळच्या काय सॉरी काकडीचं थोडंसं बी होतं ते टाकलं होतं, ते आले काय? आलंय वाटतं. कुठेतरी कालच बघितलं होतं मी. आता हे बघा, हे बघा, हे बघा, तिने एकाच ठिकाणी टाकलं वाटतं सगळं. आपल्याला काकडी मात्र आपल्याला काय होत नाही. म्हणजे मागे आपण जेव्हा इथे राहायला होतो ना, तेव्हा त्या झाडावरच्या 2 काकड्या तेवढ्या खाल्लेल्या मला आठवत आहेत. त्या पलीकडे काय आपण खाल्लं नव्हतं. लावतो आपण दरवर्षी, पण येत नाही. नाचणी ॲक्च्युली ना उन्हाळ्याच्या शेवटच्या आठवड्यातच पेरायला पाहिजे होती. आता ह्या वेळेला लावून गेलो पण असतो मी. पेरूची अपडेट बघा. पेरूची काळ्या बघा, तुम्हाला दाखवलं होतं ना, त्या आता उमलल्या पण बघा, त्या समोरच्या ह्याला पण. चला, आता पेरू कळी आली, फुलं झाली, आता फळं होतीलच काही दिवसात. खूप छान वाटतं. येत आहेत अजून छोट्या छोट्या कळ्या पण येतात इकडे. येऊ देत, येऊ देत, पेरू भेटू देत आपल्याला. बरं वाटतं, आनंद वाटतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग. मंडळी, दुपारी बघितलं तुम्ही, बागेतनं आल्यानंतर डायरेक्ट आता भेटतोय. मला काय हेच कपडे, नाही आंघोळ वगैरे केली आहे. आता रात्रीचे वाजलेत 11:15. आणि मंडळी, दुपारी लय पोपटच झाला माझा. मला वाटलं कालचा तो भात होता उरलेला, तो खाईन मी, पण तो झाला खराब. बोलला आता परत भात लावा, परत तेवढा वेळ घालवा. नाही बनवला असता, तेवढा वेळ घालवा. मग दुसरा काय ऑप्शन नव्हता. दूध पण संपलं होतं, मग तसंच राहिलो. बोलो काय उपाशी राहिलो. बिस्किटं आहेत, नाही असं नाही, बिस्किटं, पण ते बिस्किटं काय खाणार ना. तर राहिलो उपाशी. संध्याकाळी जरा ते आज अमावस्या होती, तर नारळ वगैरे द्यायचा होता, म्हणून पटापट आज आवरलं. मस्त की 6 वाजता नारळ वगैरे देऊन घेतला. आणि बोललो दूधवाल्याची वाट बघितली. मला वाटतं दूधवाला येईल, तर त्या दूधवाल्यांकडे दूध नव्हतं. अरे बोललो बापरे. आणि त्यात मग ऑफिसचं काम, बोललो आता कुठे आणायला जाणार, बोललो दूध पण राहू दे. तर म्हणलं आता जेवायला काहीतरी पाहिजेच. काय रात्री बिस्किट चहा बनवून खाणार, कोरा चहा बनवला असता,
पण नंतर मग राहूया. मग नंतर आज बोललो जरा खूप दिवसांनी मूड आला जरा चायनीज खायचा, तर चायनीज मागवले इकडे. चायनीज मागवले, आपल्याला नशीब आणून दिलं त्या दादाने. आता चायनीज खाऊया. चला या चायनीज खायला. तर मंडळी चला आता अशा प्रकारे आजचा दिवसही गेला. नशीब पण आपल्याला कीबोर्डने आपल्याला साथ दिली चांगली, नाहीतर काय खरं नव्हतं. 2 दिवस 3-3 वाजेपर्यंत जागलो, पण नाही, कालपासून जरा आराम दिला त्यांनी. तर चला मंडळी आता काय दिवस असाच गेला आपला. कोण नाही, ते खरंच खूप कंटाळा येतो आहे. बाहेर पण जायचा कुठे मूड होत नाही, आणि तब्येत थोडीशा डाऊनच आहे. एवढं असं ताकद अशी वाटत नाही. तर असो मंडळी, चला आता झोपायची वेळ झाली आपली, झोपूया आणि पुन्हा उठूया उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.